प्रत्येक वेळी माझ्यासोबतच असं का होतं मला काही समजत नाही. एखादं काही काम करायला गेले की त्याच्या उलटं डबल काहीतरी होऊन बसतं. होय आत्या कुठे गेलती? गेलती ना सविताई बांधायला. कुठे जायची या? नवरा सकाळी दोन करून मैस कापी ना त्याला. बाई, ठीक आहे. आता म्हैस इथं मग थांबलेलं कुठे जाते सांगा बघू. उकुजलेलं तुटलेलं बघायचं नाही काय नाही. आईच तेवढं हे करायचं. आईने समजा बघायचं. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्याच्यावर का सासूबाईंनी आज सकाळी सकाळी लवकर उठून चूल पेटवून पुरणपोळीची डाळ शिजत घातली. आमच्याकडे नॉनव्हेजचा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक जास्ती तरी चुलीवरतीच असतो, कारण घरामध्ये गॅसपेक्षा चुलीवरचा स्वयंपाकच जास्ती सगळ्यांना आवडतो. दसरा आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून मी पण थोडीशी लवकर उठलेले. देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. जरी नॉनव्हेज खाल्लं नसलं तरी कांदा लसूण खाल्लेला असतो. मग म्हटलं मग हेअर वॉश करावा. मागच्या 15 दिवसात मी केस कट केलेले आणि खरं तर ते जरा जास्तीच कट झालेले, त्यामुळं मला त्याचा आता खूप रिग्रेट फील होत आहे. पण काय करणार, नो ऑप्शन. आय होप की आता लवकर वाढतील. नंतर मी गेले दूध आणायला, पण अजून काही दूध काढलं नव्हतं. त्या काढत होत्या, तोपर्यंत मी तिथेच थांबले. आमच्या म्हशी काय अजून तरी दूध देत नाहीत, पण लवकरच देतील. दूध काढून झाल्यानंतर मग दूध घेतलं आणि घरी आले. होय आत्या कुठे गेलती? गेलती ना सविताई बांधायला. कुठे जायची या? नवरा सकाळी दोन करून मैस कापी ना त्याला. बाई, ठीक आहे. आता म्हैस इथं मग थांबलेलं कुठे जाते सांगा बघू. उकुजलेलं तुटलेलं बघायचं नाही काय नाही. आईच तेवढं हे करायचं. आईने समजा बघायचं. सकाळी आहो म्हैस बांधताना त्यांच्या हातातून म्हैस सुटलेली आणि ते पाठून जाऊपर्यंत म्हैस गायब झालेली. आहोंनी अगदी 2 वेळा जाऊन म्हैस शोधली, पण त्यांना काही सापडली नाही. आणि आमच्या सासूबाईंनी एकदा गेल्या आणि म्हैस शोधूनच आणली. आहोंनी डबल काम लावलं म्हणून सासूबाई थोड्याशा चिडचिड करत होत्या. असो, चालायचंच. नंतर मी आले माझी सोमवारची मांडलेली पूजा काढायला, जी की मी दर सोमवारीच मांडते. देवाला दिवा अगरबत्ती केला, पाया पडले आणि मग पूजा काढायला सुरुवात केली. दीदी देवपूजा करत होती, कारण की आता नवरात्रीमध्ये घट बसलेले असतात. मग घट बसल्यानंतर देव एका जागनं उचलायचे नसतात. मग त्यामुळे 9 दिवस काही देवपूजा केलेली नव्हती. आज दसऱ्याच्या दिवशीच देवपूजा करत होतो. देव चांगले घासले वगैरे होते आणि ती देवपूजा करत होती. मी माझी सोमवारची पूजा काढली आणि दीदीने देवपूजा केली. तोपर्यंत सासूबाईंनी डाळ शिजल्यानंतर कटाच्या आमटीला फोडणी दिली. मला तरी पुरणपोळी आणि कटाची आमटी खूप जास्ती आवडते. कोणाकोणाला पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कटाची आमटी झालीच होती, तोपर्यंत मी म्हटलं वरची कामं उरकून घ्यावी. प्रत्येक वेळी माझ्यासोबतच असं का होतं मला काही समजत नाही. मी एखादं काम करायला गेले का त्याच्या उलटं डबल काहीतरी होऊन बसतं बाबा. मध्येच ही रश्शी तुटली. आता सगळे कपडे परत धुवून परत वाळू घालायला लागणार. माझं एकीकडे कपडे धुवायचं डबल काम सुरू होतं आणि दुसरीकडे जाऊबाईंनी आणि सासूबाईंनी पोळ्या बनवायला सुरुवात केली होती. यावेळी पोळ्या बनवताना माझा काही जास्ती हात लागला नाही पोळ्याला, कारण मी तरी वरचीच कामं करत होते. माझी बाकीची सगळी कामं आवरल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवायचा होता, मग तो भरायला घेतला. पुरणपोळ्या पण होत आल्या होत्या. कटाची आमटी तरी आधीच झाली होती. भात पण शिजला होता, त्यामुळे बऱ्यापैकी स्वयंपाक सगळाच झाला होता. आतमध्ये सगळे माझे चुलत दीर आलेले. गावाकडे एक जण असं कोण घट नाही उठवत, 4-5 जण मिळून घट उठवतात. आणि आमच्या आहोंनी टोपीची हालत काय अशी केली होती, पूर्ण टोपी फाडली होती. मजाक मजाकमध्ये काय करत होते त्यांनाच माहिती. मग मी त्यांना दुसरी टोपी आणून दिली.
त्यांना ती टोपी काहीतरी वेगळ्या पद्धतीने घालायची होती, त्यामुळे ती घालताना त्यांच्याकडून चुकून टोपी फाटली होती आणि आता पण ते अशी काहीतरी वेगळीच घालत होते. नंतर मी तर त्यांना व्यवस्थित टोपी घालायला सांगितली, नाहीतर ह्या पण टोपीची अवस्था त्या टोपीसारखी नको व्हायला. गावाकडे अशा पद्धतीने घट उठवतात. आता सगळीकडची पद्धत वेगवेगळी असेल. तुमच्याकडे कशा पद्धतीने घट उठवतात कमेंट करून सांगा. घट उठवून देवाला नैवेद्य दाखवला. आहोंनी नारळ फोडला. आधी मी एकटीच देवाच्या पाया पडायला आलेले, पण बाहेरून आहोंना कोणीतरी सांगितलं जा की जोडीने पाया पड जा म्हणून. ते तुळशीमधले घट उठवत होते, पण तिथून पळत पळत येऊन पाया पडले आणि परत अजून लगेच गेले तुळशीतील घट उठवायला. ते पुढे बघा आता. उदय उदय आंबे चांगले, उदय उदय आंबे चांगले, उदय उदय आंबे चांगले, उदय उदय आंबे चांगले, उदय आंबे चांगले. पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक सासूबाईंनी आणि दीदींनी बनवलाच होता, फक्त गुळवणी बनवायची राहिली होती. मग मी आतमधून सामान सगळं आणलं गुळवणीचं आणि गुळवणी बनवली. आहोंच्या पप्पांच्या पाया पडायला आलो होतो. पाणी वगैरे घातलं, हळदी कुंकू लावलं, पाया पडलो. कटाच्या आमटीमध्ये लिंबू पिळून खाण्याची मजाच काहीतरी वेगळी. कटाच्या आमटीमध्ये मला तरी लिंबू लागतो, म्हणून मी पहिल्यांदाच जाऊन झाडाचा लिंबू तोडून आणला. मी पुरणपोळी दूध, तूप, गुळवणी अशासोबत नाही खात, मला तशी नाही आवडत. मी पुरणपोळी गुंडाळा करते आणि ते तोडून खाते. भात, कटाची आमटी आणि कटाची आमटी प्यायला असं असतं माझं. मस्त असं पोट भरून जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या म्हशीला पिल्लू झालेलं आणि ते खरंच खूप गोंडस होतं बाबा. म्हशीला कधी पिल्लू झालेलं आम्हाला माहितीच नाही. आम्ही म्हैस लांब रानात बांधली होती. ते उठून चालायला लागल्यानंतर आम्हाला समजलं. ते म्हणतात ना, शेवटी किती जरी केलं तरी आई ती आईच असते. ते खरं आहे बाबा. आम्ही म्हैस घरासमोर बांधायला नेत होतो आणि तिचं पिल्लू थोडंसं मागं राहिलं तर ती पळत पळत त्या पिल्लापाशी गेली. जोपर्यंत ते पिल्लू पुढं आलं नाही ना, तोपर्यंत ती रिटर्न फिरलीच नाही. तोपर्यंत तिथंच उभा राहिली होती. ज्यावेळी ते पिल्लू पुढं आलं त्यावेळीच ती चालायला लागली. असो, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.